महाराष्ट्र मित्रांनो, तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीचा सर्वे. म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या 9 तारखेला जर सोलापूर जिल्हा परिषदचा रिझल्ट लागला तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही सोलापूर जिल्हा परिषदेवर येणार आहे याचा आज आपण सर्वे पाहणार आहोत. तर मित्रांनो पहिल्यांदा तर आपण हे जाणून घेऊया की सोलापूर जिल्हा परिषदेवर एकूण सदस्यांची संख्या किती आहे. तर मित्रांनो सोलापूर जिल्हा परिषदेवर एकूण सदस्यांची संख्या ही 68 आहे. तर मित्रांनो सोलापूर जिल्हा परिषदेवर जर 68 सदस्य असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला जर सोलापूर जिल्हा परिषदेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती सदस्य लागणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला जर सोलापूर जिल्हा परिषदेवर जर सत्ता मिळवायची असेल तर 35 सदस्य निवडून येणं गरजेचं आहे. तरच मित्रांनो कोणत्याही पक्ष किंवा कोणत्याही युतीचे सोलापूर जिल्हा परिषदेवर सत्ता येणार आहे. तर मित्रांनो आता आपण वेळ लावता पहिल्यांदा हे पाहूया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळत होत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही गेल्या निवडणुकीमध्ये आली होती ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश हे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला मिळत होतं. म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 23 जागा या सोलापूर जिल्हा परिषदेवर मिळत होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये बराच बदल झाला आहे. दोन्ही राष्ट्रवादीमध्ये फूट पडले आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा म्हणजेच मित्रांनो स्वतः अजित पवार सध्या नाही आहेत. म्हणजेच मित्रांनो आठवड्याच्या पाठीमागं अजित पवार यांचं सुद्धा निधन झालं आहे. त्यामुळे मित्रांनो राष्ट्रवादी या पक्षाला या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 23 जागा या सोलापूर जिल्हा परिषदेवर मिळत होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं लक्ष घातलं आहेच. पण ते मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये किती जागा मिळवते ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सोलापूर जिल्हा परिषदेवर 14 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री असो किंवा सर्वच कार्यकर्ते या सर्वच नेत्यांनी चांगल्या प्रकारचं काम करायला सुरुवात केली आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो त्यांनी चांगल्या प्रकारची ताकद सुद्धा लावली होती. आणि त्यामुळेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहे ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष. तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला सुद्धा सोलापूर जिल्हा परिषदेवर 13 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना याच्यापेक्षा काही जागा कमी होणार आहेत की वाढणार आहेत हे पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे. कारण मित्रांनो आता आपण महाराष्ट्रातील काँग्रेस या पक्षाची परिस्थिती पाहिली तर सर्वच ठिकाणी काँग्रेस या पक्षाला अपयश मिळत गेलं आहे. त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये तर काँग्रेस या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाला सुद्धा 5 जागा या सोलापूर जिल्हा परिषदेवर मिळत होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या सुद्धा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पाहूया. कारण मित्रांनो शिवसेना पक्षामध्ये सुद्धा आता 2 गट झाले आहेत. म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा एक पक्ष आणि त्याचबरोबर मित्रांनो एकनाथ शिंदे यांचा एक गट. त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम होणार आहे का ते पाहणं महत्वाचं आहे. कारण मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं म्हणजेच मित्रांनो शहाजीबाबू पाटील यांनी तर सांगोल्यात चांगल्या प्रकारची ताकद लावली आहे. त्यामुळे मित्रांनो त्यांना चांगल्या प्रकारचं यश तिथे मिळेल की नाही ते सुद्धा आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये पुढचा पक्ष होता तो म्हणजे अपक्षांचा पक्ष. तर मित्रांनो अपक्षांना आणि स्थानिक आघाड्या पक्षांना गेल्या निवडणुकीमध्ये 13 जागा या सोलापूर जिल्हा परिषदेवर मिळत होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये स्थानिक आघाड्या आणि अपक्षांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे. कारण मित्रांनो 13 जागा म्हणजे यांच्यावरच सर्व डिपेंड असणार आहे. कारण मित्रांनो 13 जागा या अतिशय महत्वाच्या जागा या गेल्या निवडणुकीमध्ये होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमके त्यांना किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया. म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या 9 तारखेला जर सोलापूर जिल्हा परिषदेचा रिझल्ट लागला तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही सोलापूर जिल्हा परिषदेवर येणार आहे ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो पहिला पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष. तर मित्रांनो अपक्षांना आणि स्थानिक आघाड्यांना सोलापूर जिल्हा परिषदेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो येणाऱ्या 9 तारखेला जर सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीचा रिझल्ट लागला तर त्या निवडणुकीमध्ये अपक्षांना आणि स्थानिक आघाड्यांना 5 ते 7 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये अपक्षांना आणि स्थानिक आघाड्यांना 5 ते 6 जागा कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 13 जागा मिळत होत्या.
पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना 5 ते 7 जागा म्हणजे या निवडणुकीमध्ये अपक्ष आणि स्थानिक आघाड्यांना थोडंफार कमी जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष. तर मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या सुद्धा पक्षानं थोडीफार ताकद लावली होती, त्यामुळे मित्रांनो त्यांना काही जागा मिळणार आहेत की नाही ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला येणाऱ्या 9 तारखेला जर सोलापूर जिल्हा परिषदेचा रिझल्ट लागला तर त्या रिझल्टमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 2 जागा मिळणार असं पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांच्या सुद्धा पक्षाला या निवडणुकीमध्ये 2 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे यांचा शिवसेना. तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोलापूर जिल्हा परिषदेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सुद्धा सोलापूर जिल्हा परिषदेवर चांगल्या प्रकारचं लक्ष घातलं आहे. त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो येणाऱ्या 7 तारखेला जर सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीची तर मित्रांनो येणाऱ्या 9 तारखेला जर सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 3 ते 5 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये इतक्या काही चांगल्या जागा मिळणार नसते आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष. तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे. कारण मित्रांनो काँग्रेस या पक्षाने सुद्धा या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं लक्ष घातलं होतं, त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना काही चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता आपण बघूया. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर काँग्रेस पक्षाला 13 जागा या सोलापूर जिल्हा परिषदेवर मिळत होत्या, त्यामुळे मित्रांनो त्याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे. कारण मित्रांनो त्यांच्या विरोधात या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने सुद्धा चांगल्या प्रकारची ताकद लावली आहे. त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला याचा काही परिणाम होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो येणाऱ्या 9 तारखेला जर सोलापूर जिल्हा परिषदेचा रिझल्ट लागला तर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला 8 ते 10 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला अपयश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 13 जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये 8 ते 10 जागा म्हणजे त्यांना या निवडणुकीमध्ये अपयशच मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट. म्हणजेच मित्रांनो दोन्ही राष्ट्रवादी जर सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एकत्र लढले तर त्या निवडणुकीमध्ये त्यांना नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो शरद पवार आणि अजित पवार जर एकत्र येऊन लढले तर सोलापूर जिल्हा परिषद दोन्ही राष्ट्रवादीला 16 ते 18 जागा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला सुद्धा सर्वात मोठा धक्का बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो त्यांच्या सुद्धा या निवडणुकीमध्ये 5 ते 7 जागा या कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याचं कारण म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार यांचा अनावधानाने मृत्यू झाल्यामुळे आणि त्याचबरोबर मित्रांनो राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी कोणतेही न सभा घेतल्यामुळे याचा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, खरंच पक्षाला या पक्षाला इतकं कमी यश कशामुळे मिळालं असेल हे तुम्ही कमेंट करून सांगा. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने चांगल्या प्रकारची ताकद सोलापूर जिल्हा परिषदेवर लावली आहे. त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पाहूया. मित्रांनो येणाऱ्या 9 तारखेला जर सोलापूर जिल्हा परिषदेचा रिझल्ट लागला तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 30 ते 35 जागा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक मोठे यश मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची जी एक हाती सत्ता ही सोलापूर जिल्हा परिषद येणार असल्याचं पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, सोलापूर जिल्हा परिषदेवर एक हाती खरंच भारतीय जनता पक्षाची सोलापूर जिल्हा परिषदेवर एक हाती सत्ता येईल का? आणि त्याचबरोबर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला सोलापूर जिल्हा परिषदेवर 30 ते 35 जागा मिळतील का? आणि त्याचबरोबर मित्रांनो राष्ट्रवादी या पक्षाला 16 ते 18 जागा म्हणजेच मित्रांनो त्यांना थोडेफार कमी यश मिळेल का? आणि त्याचबरोबर मित्रांनो काँग्रेस असो किंवा दोन्ही शिवसेना आणि त्याचबरोबर स्थानिक आघाड्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये थोडंफार कमी यश मिळणार आहे का हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही सोलापूर जिल्हा परिषद येणार आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.